विचारू का? विचार. तुम्ही कायम माझ्यावर असाच विश्वास ठेवाल ना? हो, कायम. सत्य समोर आल्यावर पण असाच विश्वास ठेवाल? इतकंच प्रेम कराल माझ्यावर? ठेवेन विश्वास. आणि प्रेमाचं झालं तर ते मी आत्ताही करायला तयार आहे. वेदा कधी येईल? काय करताय? हे असं करतेस तू? प्रेम कराल का विचारतेस आणि प्रेम करायला गेलो तर थांबवतेस मला. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. मीरा, मी कायम तुझ्यावर प्रेम करत राहणार आहे. जरी सत्य तुझ्या बाजूने असलं तरीही. कारण की मला माहिती आहे माझी मीरा कशी आहे. ती कारण नसताना कोणाचंही वाईट करू शकत नाही. पण सत्य माझ्या बाजूने असेल मीरा, खूप बालिश वागतीयस तू. काहीही बोलतीयस. जरा नीट विचार कर. मीरा, बोलतीये मी तुझ्याशी. ताई, मी गुढी उभारण्याची तयारी करते. इतकं शुभ कार्य करत असताना मी खोटं बोलेन असं वाटतंय का तुला? मी तुझ्या पाया पडते. आठव, काल रात्री काय घडलं होतं? मी आठव? तू होतीस ना तिथे काल? मी सुद्धा तेच म्हणते. तू पण होतीस ना तिथे? अगं, त्या बाईने स्वतः कबूल केलंय की तिने आपल्या आईला मारलंय. बाबांनी इथे येऊन जे काही सांगितलं ना त्यातला शब्द न शब्द खरंय असं म्हणाली अगं ती. आणि इतकंच नाही तर तिने वेदालाही मारण्याचा प्रयत्न केलाय. काय बोलतीयस तू? हा, तोंडाला येईल ते बरळतीयस मीरा. अगं, हा सण आहे आज तरी. मीरा, तुझं खोटं सिद्ध करण्यासाठी तू खूप अकांड तांडव केलायस. आणि काल काय बोललीस ग तू आईंना? मी बोलले? तोंड वर करून मलाच विचारतीयस? अगं, काय काय बोललीस तू त्यांना? किती आरोप केलेस तू त्यांच्यावर? ज्या बाईने इतकी वर्ष निस्वार्थपणे रामपुरे कुटुंब सांभाळलं त्या बाईवर तू असे आरोप कसे काय करू शकतेस ग? बरं, इतकं सगळं होऊ नये त्या देवी समान बाईने तुझ्या समोर हात जोडले. मीरा, रडल्या त्या, पण तू ऐकायला तयारच नव्हतीस. नाही, मला सांग, असं काय झालंय मीरा? हा, असं काय घडलं? तू का असं वागतीयस? नाही ते असं नाहीये. मीच मूर्ख आहे अगं. काय काय म्हणालीस तू? हो, माझ्याच लक्षात यायला हवं होतं की तुझ्याशी बोलून आता काहीच उपयोग नाहीये. उद्धटपणे बोलतीयस तू माझ्याशी. ताई, यात तुझा दोष नाही आहे ग. नेमकं काय घडलं हे तुला कधीच कळणार नाही. कारण त्या मंजिरीने तुझ्यावर जादू केली होती. काही जादू केली नाहीये माझ्यावर. आणि तुझं जे सतत म्हणणं आहे ना की आईंना मी दिसते, आईंना मी दिसते. काल मी इतका वेळ उभी होते त्यांच्या समोर, त्यांना नाही दिसले मी. अगं, दिसणं लांबचं आहे. मी तिथे उभी होते, त्यांना जाणवलं सुद्धा नाही. त्यांचं सोड ग ताई. पण तुला काहीच जाणवत नाहीये ना, हा प्रॉब्लेम आहे. तू एक आत्मा असून तुला जाणवत नाहीये, हा प्रॉब्लेम आहे. तू माझी मोठी बहीण आहेस तरी तुझा माझ्यावर अविश्वास आहे, हा प्रॉब्लेम. त्या बाईने तुझ्यावर अशी जादू केली आहे ना की जे घडलंच नाही ते सगळं तुझ्या मनात बसवलंय. प्यादा करून ठेवलंय तुझं. अति होतंय आता. ताई, अगं मी खरं बस.
आता अजून एक शब्दही बोलू नकोस. आज सण आहे आणि मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. गौरी माते, मीराच्या डोक्यातून हे खूण कसं काढू? मीरा, काय चाललंय तुझं? मी काय वाईट केलंय तुझं? मी किती वेळा स्वतःला निर्दोष सिद्ध करू? नाही, आता तुझी बहीणच मला निर्दोष सिद्ध करेल. कारण सत्य काय आहे हे तिने पाहिलंय. तू माझ्याशी कशी वागतेस हे तिने पाहिलंय. आणि तुला जे वाटतंय ते सत्य नाहीच आहे मीरा. तोच विचार करून ना तुझ्या मनात एक भ्रम निर्माण होतोय. हा, तो पटकन मनातून काढून टाका. हवं तर त्यासाठी तुझ्या बहिणीची मदत घे, काहीच हरकत नाहीये. मंजिरी रामपुरे, सत्य जे होतं तेच आहे. जे माझ्या बाबांनी सांगितलं, जे मी स्वतः शोधून काढलं, तेच सत्य आहे. आणि तू काहीही केलंस ना तरी तेच सत्य राहील. अगं, सत्य तेच राहिलं तरी माझी काहीच हरकत नाहीये मीरा. कारण ते सत्य फक्त तुझ्यात आणि माझ्यात आहे. खरं सांगू का, कधी कधी ना मला असं वाटतं की तूच माझी सगळ्यात मोठी आणि विश्वासू साथीदार आहेस. हो, मग ठेव विश्वास. पण तुझं खरं रूप लवकरात लवकर सगळ्यांसमोर येणार आहे. हे जे तू मला वेगवेगळे रंग दाखवतेस ना, ते सगळे रंग उतरतील. तुझे सगळे मुखवटे उतरतील. तुझं खरं रूप समोर येईल आणि तुझे जादूचे सगळे खेळ बंद होतील. पण त्याचबरोबर तुझ्या बापाचे श्वासही बंद होतील याचा विचार नाही केलास का तू? कोणाचा श्वास सुरू राहील आणि कोणाचा श्वास बंद होईल ना, हे नियतीच ठरवेल. मीरा, काहीही झालं तरी तुला मूळ जन्माला घालावंच लागेल. मीरा, तुझ्या हट्टामुळे माझ्या चिरतारुण्याच्या मार्गात अडथळा येऊ देणार नाही मी.